हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्रीचे 6 रेशो साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण ट्रिग्नोमेट्री किंवा त्रिकोणमिती ज्यावेळी उच्चार करतो त्यावेळी थोडीशी भीती वाटते की फार अवघड गणित आहे, तर असं काही नाहीये. आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत की जेणेकरून काय होईल, आपल्याला तो विषय अगदी सोपा होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्रिकोणमिती कुठे ऍप्लिकेबल असते, तर ती काटकोन त्रिकोणात असते. मग इथं आपण एक डायग्राम काढलेले त्रिकोण पी क्यू आर. आता याच्यामध्ये काय आहे, क्यू आहे 90 डिग्री आहे, बरोबर आहे. मग आता थीटा अँगल साठी आपण रेशो बघतोय, साइन थीटा, कॉस थीटा वगैरे. मग काय झाला, हा थीटा झाला. तर थीटाला लागून असणारे पी क्यू बाजूला काय म्हणलं जाईल, ऍडजस्टंट साइड, लगतची बाजू. या थीटाच्या बरोबर समोर असणारी बाजू काय होईल, अपोजिट साइड, समोरची बाजू. आणि 90 अंश कोनासमोरची बाजू काय असेल, हायपोटेनियस किंवा कर्ण. याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 रेशो लक्षात ठेवायचे आणि त्या 3चे 3 व्यस्त असतील. ते पुढचे 3 होतील ते बघूया आपण कशा पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा काय, साइन थिटा. साइन थिटा कुठला, हा थिटा. त्याचा रेशो काय, समोरची बाजू भागिले कर्ण. मग काय होईल, समोरची बाजू किंवा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग काय झालं, अपोजिट साइड कुठली आहे, आर क्यू. आणि हायपोटेनियस कुठला आहे, पी आर. हा झाला पहिला रेशो साइन थिटा. अशा पद्धतीने काय होईल बघा, इथे काय घेतलेलं आहे, अपोजिट साइड. आता कॉस थिटा साठी काय, ही अपोजिट गेली तर राहिली कुठली, ऍडजसेंट साइड. मग काय होईल, कॉस थिटा साठी ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता ऍडजसेंट साइड कुठली आहे, पी क्यू. आणि हायपोटेनियस कुठली आहे, पी आर. अशा पद्धतीनं हा दुसरा कॉस थिटा साठी आपल्याला रेशो मिळाला. आता टॅन थिटाचा पहिला लक्षात काय ठेवायचं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग काय होईल, साइन थिटा कॉस थिटा मध्ये दोन्हीच्या डिनॉमिनेटर मध्ये इथं हायपोटेनियस आहे, इथं हायपोटेनियस आहे, म्हणजेच कर्ण आहे. मग ह्याचा रेशो काय होईल, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. मग इथे काय लिहिणार आपण, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. मग काय झालं, टॅन थिटा. इथं बघा अपोजिट साइड कुठले आहे, अपोजिट साइड आहे आर क्यू. आणि ऍडजसेंट साइड काय आहे, पी क्यू. मग हे झालं टॅन थिटा. आता बघा कोसेक काय आहे, सेकचा विरुद्ध आहे. म्हणजेच काय होईल, कोसेक याचाच अर्थ असतो 1 अपॉन साइन थिटा. मग काय होईल, इथं लिहिताना साइनचं न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर होईल. म्हणजे साइन थिटा काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कोसेक थिटा मध्ये काय होईल, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. मग इथे लिहूया हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. मग काय झाला, कोसेक थिटा बरोबर त्याच्या विरुद्ध लिहिणार आहे आपण साइनच्या पी आर अपॉन आर क्यू. पी आर अपॉन आर क्यू. व्हेरीफाय करूया, हायपोटेनियस काय आहे, पी आर आहे, अपोजिट साइड काय आहे, आर क्यू आहे. या पद्धतीने सेक थिटा काय आहे, तर कॉसच्या व्यस्त, कॉसच्या इनव्हर्स. मग काय होईल, 1 अपॉन कॉस थिटा. आता कॉस थिटाचा रेशो काय आहे, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग इथे काय होईल, हायपोटेनियस अपॉन ऍडजसेंट साइड. मग काय लिहिलं, हायपोटेनियस अपॉन ऍडजसेंट साइड. मग काय होईल, हायपोटेनियस काय आहे, पी आर अपॉन ऍडजसेंट काय आहे, पी क्यू. आता राहिला कुठला, कॉट थिटा. हे झालं सेक थिटा साठी. आता राहिला कुठला, कॉट थिटा. कॉट थिटा काय आहे, परत टॅनच्या व्यस्त, म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा साठी काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड आहे. तर आपण काय लिहिणार आहे, त्याचा व्यस्त, त्याचा इनव्हर्स, म्हणजेच ऍडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. मग काय झालं, ऍडजसेंट साइड कुठली आहे, पी क्यू. अपोजिट साइड कुठली आहे, आर क्यू. हा झाला कॉट थिटा.
आणि हे काय आहे बेसिक 6 रेशोज आहेत याच्यावरती डिपेंड आपल्याला पुढे न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. हा एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर कमेंट मध्ये शेअर मध्ये तुम्ही लिहून मला पाठवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून काय होईल त्यांना अभ्यासात मदत होईल. थँक्यू. स्क्रीनशॉट घ्या.